पुण्यातल्या बिबवेवाडी परिसरात सध्या गुरुवर्य या टोपण नावानं ओळखल्या जाणाऱ्या स्वप्नील लांडे या स्वघोषित भोंदूबाबाचे धक्कादायक कारनामे उघडकीस आलेत। एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। अंधश्रद्धेच्या नावाखाली कुटुंबाचा विश्वास संपादन करून 2 सख्ख्या बहिणींना जाळ्यात ओढल्याचा आणि त्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची तक्रार अल्पवयीन पीडितेच्या मामानेच पोलिसांना दिली होती। हा प्रकार बाल हक्क आयोगाच्या हस्तक्षेपानंतर चव्हाट्यावर आलाय। या ट्विस्ट म्हणजे ज्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा आरोप आहे त्याच मुलीच्या मोठ्या बहिणीचा प्रेमविवाह जुळवून आणण्यात या भोंदूबाबाचा हात होता। त्यामुळे आता त्याच मोठ्या बहिणीनं भोंदू स्वप्नील लांडेवरील अत्याचाराचे आरोप खोटे ठरवत आपल्या बहिणीवर अत्याचार झाला नसून आपल्या प्रेमविवाहाला सपोर्ट केल्यानं हे आरोप लावण्यात येत असल्याचा धक्कादायक खुलासा केला। ही गुंतागुंतीची घटना नेमकी काय, त्याची पाळेमुळे कुठून सुरू होतात, त्याची नेमकी सुरुवात कशी झाली, लांडे यानं लग्नाला सपोर्ट केला म्हणून यात त्याला अडकवण्यात आल्याच्या दाव्यामागं खरं कारण काय याची सविस्तर माहिती घेणार आहोत। ही घटना तुम्हाला चक्रावणारी आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पहा। पुणे शहर हे सुसंस्कृत आणि विद्येचं माहेरघर मानलं जातं, पण याच पुण्यात अंधश्रद्धेचा बाजार मांडून निष्पाप कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ढोंगी बाबांची पिकं वारंवार डोकी वर काढतात। बिबवेवाडी परिसरातील लोअर इंदिरानगर भागात स्वतःला गुरुवर्य आणि ईश्वराचा अवतार म्हणून घेणाऱ्या स्वप्नील लांडे या भोंदूने अध्यात्माच्या आणि दैवी शक्तीच्या नावाखाली एकाच कुटुंबातील 2 मुलींना आपल्या जाळ्यात ओढल्याचा आरोप त्याच्यावर होतोय। या प्रकरणात पॉक्सो आणि जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हे दाखल झाल्याने संपूर्ण पुणे जिल्ह्यात हा चर्चेचा विषय ठरलाय। पॉक्सोचा गुन्हा दाखल होता स्वप्नील लांडेनं पळ काढला असून पोलीस त्याच्या शोधात आहेत। संशयित आरोपी स्वप्नील लांडे यानं बिबवेवाडी परिसरात आपला एक मठ थाटला आहे। तिथं तो लोकांना त्यांच्या समस्या सोडवण्याचा आणि आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचं भासवून त्यांना आपल्या जाळ्यात ओढतो। तक्रारदार कुटुंबातील काही सदस्य मानसिक किंवा घरगुती त्रासामुळे या बाबाच्या संपर्कात आले। लांडेने सुरुवातीला अतिशय गोड बोलून काही मंत्रतंत्र करून आणि भविष्यातील संकटांची भीती दाखवून या कुटुंबाचा पूर्ण विश्वास संपादन केला। हळूहळू या कुटुंबाची श्रद्धा अंधश्रद्धेत बदलली आणि ते त्यांच्या घरातील प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींसाठी या बाबावर अवलंबून राहू लागले। या प्रकरणाला अधिक गंभीर वळण तेव्हा मिळालं जेव्हा पीडित कुटुंबातील एका मुलीच्या विवाहाचा विषय समोर आला। या कौटुंबिक विवादाच्या वेळी मुलीच्या कुटुंबातील काही सदस्यांनी वेगळी जात असल्यानं या लग्नाला विरोध केला होता। मात्र स्वप्नील लांडेनं त्या लग्नाला दैवी मंजुरी असल्याचं सांगत पूर्ण सपोर्ट केला आणि ते लग्न घडवून आणण्यात किंवा त्याला पाठिंबा देण्यात मध्यस्थी केली। त्यामुळे कुटुंबाचा विरोध असतानाही स्वप्नील लांडेनं हा विवाह घडवून आणल्यानं तो या वादाच्या केंद्रस्थानी आला। दुसरीकडे बाबांना आपल्याला लग्नात सपोर्ट केल्यानं पीडित अल्पवयीन मुलीच्या मोठ्या बहिणीसाठी हा स्वप्नील लांडे दैवी अवतार ठरला। त्यामुळे मोठ्या बहिणीनेच आपल्या लहान बहिणीवर स्वप्नील लांडेने अत्याचार केलेले आरोप सुडातून असल्याचं सांगितलं आहे। उलट पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीनेच आपली आई व मामा विरुद्ध मीडियात स्टेटमेंट दिले आहेत। त्यामुळे स्वप्नील लांडे प्रकरणातील हा वाद अधिक गुंतागुंतीचा झालाय। पीडित अल्पवयीन मुलगी या छळामुळे प्रचंड मानसिक दडपणाखाली आली होती। अखेर या प्रकरणाची माहिती बाल हक्क आयोगामार्फत पोहोचली। बाल हक्क आयोगानं तात्काळ या प्रकरणाची गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांना आणि पीडितेच्या आईला विश्वासात घेतलं। मुलीचे योग्य पद्धतीने समुपदेशन करण्यात आलंय, ज्यामध्ये तिने आपल्यासोबत घडलेला सर्व धक्कादायक प्रकार कथन केला। यानंतर पीडितेच्या आईने दिलेल्या अधिकृत तक्रारीवरून बिबवेवाडी पोलिसांनी स्वप्नील लांडे विरोधात पॉक्सो कायदा, महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायद्यानुसार अत्यंत कडक कलमांखाली गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच भोंदूबाबा स्वप्नील लांडे आपल्या मठाला टाळं लावून फरार झाला। बिबवेवाडी पोलिसांची वेगवेगळी पथके त्याचा कसून शोध घेत आहेत। पोलिसांनी मठातील कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त केले असून या ढोंगी बाबानं दैवी शक्तीचा दावा करून बिबवेवाडी आणि पुण्यातील आणखी किती महिला किंवा मुलींचं लैंगिक शोषण केलंय, आर्थिक फसवणूक केली आहे याचा समांतर तपास सुरू झालाय। पुण्यात एका बाजूला उमेश तागुंदे नावाच्या बाबाचे पाय धुवून पाणी पिण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असतानाच दुसरीकडे लांडेंचे हे पॉक्सो प्रकरण समोर आल्यानं अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अशा भोंदूबाबांवर मोक्का लावण्याची मागणी केली आहे। दुसरीकडे आरोपी स्वप्नील लांडेची बहीण पायल लांडेनं मीडियासमोर काही आरोप केलेत। त्यानुसार केवळ आंतरजातीय लग्नाचा वचपा काढण्यासाठी आणि भावाला खोट्या प्रकरणात अडकवून आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठीच तक्रारदार आईने आपल्या 14 वर्षीय लहान अल्पवयीन मुलीचा बुद्धिबळातील प्याद्यासारखा वापर केला आहे। 10वीच्या परीक्षेत गुण मिळवून देण्याच्या बहाण्यानं स्वप्नीलनं अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केले। हा पोलिसात केलेला दावा निव्वळ रचलेला बनाव आहे। कौटुंबिक रागाला पॉक्सो आणि अंधश्रद्धेचं रूप देऊन भावाला जाणीवपूर्वक बदनाम केले जात असल्याचे स्वप्नीलच्या बहिणीचं म्हणणं आहे।
एकीकडे बहीण भावाच्या आंतरजातीय लग्नाला दिलेल्या पाठिंब्याचे दाखले देतात, त्याचा बचाव करत असली तरी पुणे पोलीस आणि बाल हक्क आयोग मात्र अल्पवयीन मुलीच्या प्रत्यक्ष जबाबाच्या आधारे या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. विवेवाडीतील हे प्रकरण महाराष्ट्राला पुन्हा एकदा विचार करायला लावणार आहे. सुशिक्षित म्हणवल्या जाणाऱ्या पुणे शहरात केवळ परीक्षेतील गुणांसाठी किंवा कौटुंबिक विवादाच्या आडून जर लोक आपल्या पोटच्या मुलींना अशा बाबांच्या हवाली करणार असतील तर ही सामाजिक मानसिकतेची मोठी घसरण आहे. जोपर्यंत समाज अशा ढोंगी बाबांवरती आंधळा विश्वास ठेवणं बंद करत नाही तोपर्यंत कायद्याच्या धाकाने अशा प्रवृत्ती पूर्णपणे नष्ट करणं कठीण जाईल. या प्रकरणाकडे तुम्ही सगळेजण कसे पाहता कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.